तर येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही खासदार झालात नाशिकचे, तर नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही कुठले मोठे निर्णय घ्याल किंवा कुठल्या उपाययोजना तुम्ही अंमलात आणाल? म्हणजे आपण बघतो या वेळेला की जसं कांद्याच्या पिकावर निर्यातबंदी करण्यात आली, तर आमच्या शेतकऱ्यांचं अजून नुकसान झालं. त्यांना जो खर्च काढला होता तो खर्चसुद्धा त्या विकल्या गेलेल्या कांद्याच्या उत्पन्नात त्यांना प्राप्त होऊ शकला नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने बाबांना असं वाटतं या संदर्भामध्ये की शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल. पहिला मुद्दा बाबांना कसा राहणार आहेत की पहिलं तर शेतकऱ्याच्या बांधावर पाणी कसं जाईल त्याचं नियोजन बाबा करणार आहेत. आणि पहिला मुद्दा बाबा या ठिकाणी असा उच्चारणार आहेत किंवा घेणार आहेत आमच्या शेतकऱ्याच्याबद्दल की प्रत्येक शेतकऱ्याला पाणी कसं मिळेल, उपलब्ध कसं होईल त्याच्या पिकासाठी हा पहिला प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे त्यांना आता पाणी असलं पण त्याला जर वीज नसली की तर मग त्यांना मग सौर प्रकल्प असेल किंवा महावितरण असेल या कंपनीच्या म्हणून त्या विजेची पूर्तता आता आपण पाहतो. काही तासच फक्त वीज आपल्याला काय मिळते फक्त उपलब्ध होते. इतर वेळेला ती त्याला आपण भारनियम असते ती गुळून जाते. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे वीजसुद्धा वेळोवेळी कशी उपलब्ध असा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा त्याला खात्री कशी वाटेल की मी हा जो माल पिकवलेला आहे याला मी जो माल पिकवला तर याचा माझे कधी नुकसान होणार, मला तोटा कधी सहन करावा लागणार आहे. अशा प्रकारचा बघा विचार या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबांनी या ठिकाणी करण्यात ठरवलेला आहे.